हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. तरुण नेतृत्व आहे, चांगल्या तऱ्हेने त्यांच्या हातून काम घडावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचे सीबीआय असताना त्यांना प्रिव्हिलेज का दिला जातोय असं त्यांनी प्रश्न केला. एक गोष्ट अशी आहे की या संदर्भात SIT आणि ED दोघांची चौकशी चालू आहे. कुठे चुकून जरी नाव मिळालं तरी त्या व्यक्तीला बोलवलं जातं. शेवटी कोणाला भेटणं किंवा कोणाबरोबर फोटो असणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे केवळ प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणं हे योग्य नाही असं मला वाटतं. SITला आणि EDला त्यांचं काम करून देणं, जिथे जिथे त्यांना कोणाची नोंद मिळते त्याला त्यांनी चांगल्या चांगल्या लोकांना बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे माहिती घेण्यामध्ये काहीही चुकीचं नाही आणि काही संबंध नसताना विनाकारण आमची नावं घेणं केवळ आमची ओळख आहे म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. संजय बांगर समोर काल अंतर्गत खटखट आहे बोलून दाखवली काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे असं त्यांनी विधान केलं आहे. तुम्ही काय बघता? शेवटी असं आहे की हे जे प्रश्न आहेत हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लेवलचे आहेत. कुठेही जर काही चूक झालेली असेल, एखाद्या मंत्र्यांकडून चूक झालेली असेल तर त्यांना बोलून योग्य त्या सूचना शिंदे साहेब देतील. त्याच्यामुळे पक्षामध्ये ही नाराजी पुढच्या काळामध्ये राहणार नाही याची मला खात्री आहे. त्याच्यावरच सुषमा अंधारेने असं म्हटलं की SIT हिंमत दाखवत नाही आणि मुख्यमंत्री हे शिंदे आणि तुम्हाला वाचोपाठ आहेत. एक मला असं आहे की अंधारेंच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कुठलंही बंधन हे माझ्यावर नाही. त्या एक राजकीय व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या आम्हाला बदनाम करण्याचा ते प्रयत्न करणार, परंतु त्याची उत्तरं आम्ही दिली पाहिजे असं बिलकुल नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या संदर्भात मला कुठलंही मी काही बोलणार नाही. SIT आणि ED त्यांची कारवाई करेल. भाई अंजनीय दमनियाने पण असं म्हटलं की अजितदादांचा जो अपघात झाला त्यापूर्वी काळी जादू करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि सरकारने सगळं समोर आणलं पाहिजे. बारामतीला 17 तारीखला जी घटना घडलेली होती, नंतर 18 तारीखला पुणे आणि ठाण्यामध्ये 34 सेकंदाचं म्हणजे फिनान्शियल ट्रान्झॅक्शन 6 झालेले आहेत आणि सरकारने सगळं लपू पाहतंय. हा सगळा प्रकार सरकारने बाहेर आणावा असं ते म्हणतात. हे बघा, मला या प्रकरणाची कुठलीही माहिती नाही. दादांचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी होता. आम्हाला सगळ्यांना त्याचे दुःख आहे आणि त्याला कोणी जबाबदार असेल तर त्याला सोडलं जाणार नाही हे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इतर लहान मोठ्या लोकांनी याच्यावर काहीतरी स्टेटमेंट करत राहणं आणि त्याची उत्तरं मी देणं हे योग्य नाही असं मला वाटतं. मी सुद्धा पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे आणि त्याच्यामुळे जबाबदारीने मी सुद्धा विधानं केली पाहिजे. अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात सखोल चौकशी होईल आणि कोणीही दुरान्वये जरी त्याचा संबंध असेल तरी त्याला सोडलं जाणार नाही ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची आहे, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांची आहे आणि आमच्या सर्वांचीच ती भूमिका आहे. या एकंदर जे सगळे आरोप करताना होत आहेत तुम्हाला कुठेतरी टार्गेट केल्यासारखं जातं असं वाटतंय का? ठीक आहे, राजकारणामध्ये ज्या व्यक्तीच्या विरुद्ध काहीही मिळत नाही. आता मला राजकारणात येऊन 45 वर्ष झाली. एकही अशा तऱ्हेचा कुठलाही आरोप माझ्यावर होऊ शकला नाही. कुठून चुकून कोणाबरोबर तरी फोटो निघाला आणि ओळख निघाली तर त्याच्यावरून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही ज्याला प्रवेश करता त्याला अशा तऱ्हेच्या मनस्तापाला आपल्याला सामोरं जावं लागणार हे गृहीत धरून तुम्हाला काम करायला लागतं. कारण शेवटी काम हे तुम्हाला सर्वसामान्य जनतेसाठी करायचं असतं आणि हे करत असताना आपल्याला खरोखर अशा तऱ्हेच्या परिस्थितीतून पुढे जायला लागतं. आपलं काम चालू ठेवायला लागतं, लोकांची सेवा करायला लागते आणि लोकांनी त्याच्यासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे. मला बघा, कोण म्हणतं माझ्या जवळचे होते, काय पुरावा आहे माझ्या जवळचे होते? ते खरातांच्या जवळचे होते. माझी ओळख आहे कारण त्यांचे वडील नगराध्यक्ष होते सिन्नरचे. जवळजवळ 12 ते 14 वर्षाचे सिन्नरचे नगराध्यक्ष होते. त्यांची ओळख असली तर ते माझ्या जवळचे झाले का? काही संबंध येत नाही जवळचं असण्याचं. त्यांचं स्वतःचं ते राहत असतील ना, मला त्यांच्याशी संपर्क कसा येणार? एवढे 148 कॉल करण्यासाठी मी या पिरियडमध्ये सिन्नरला गेलोय का? जर माझा असा काही त्यांच्याशी संबंध आला का? असं बिलकुल नाही. अनेक लोक जी माझ्या परिचयाचे आहेत त्याच्यापैकी ते एक आहेत. त्याच्यामध्ये असं करणं हे सांगितलं की राजकीय षडयंत्राचा एक भाग आहे.
एवढंच मला सांगायचं. हे सीडीआर आहे हे खरं तर गोपनीय असतात, पण हे दमानिया किंवा खरा अंजनिया दमानिया असतील किंवा शिंदे गटाचे असतील किंवा यांच्याकडे ते कसे गेले अंतर्गत काही नाही हे रे चालू बघा, आहे? याची चौकशी या सरकारी यंत्रणा करतील, तो सरकारी यंत्रणेचा भाग आहे आणि अशा रीतीने सीडीआर मिळवणं हे योग्य आहे, अयोग्य आहे, कायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे, सरकार त्याच्यावर निर्णय घेईल. त्याच्याबद्दल आम्ही काय बोलण्याची गरज नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या संदर्भात कोणत्याही प्रश्नांना उत्तर द्यायचं नाही असंच मी ठरवलेलं होतं. केवळ आपला मान राखण्यासाठी म्हणून मी आपल्या प्रश्नाची उत्तरं दिली. धन्यवाद. नाही, शक्तीपीठाच्या संदर्भात मी माझं पत्र ते आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे. शक्तीपीठाचा सध्या जो मार्ग ठरवला आहे हा कोकणावर अन्याय करणारा असा हा मार्ग आहे. कारण महाराष्ट्राच्या उर्वरित भागामधून म्हणजे थेट नागपूरपर्यंत येणारा प्रवासी हा थेट गोव्याला जाणार असेल तर तो कोकणावर फार मोठा अन्याय आहे. कोकणामध्ये अतिशय सुंदर असे समुद्र किनारे आहेत. कोकणामध्ये उत्कृष्ट अशी बंदरं आहेत. आमचा महाराष्ट्राचा माल गोव्यातल्या बंदरावरून एक्सपोर्ट का व्हावा हा मुळात माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो आजऱ्यावरून थेट रेडी बंदराला जोडला गेला पाहिजे. वाटेत तो हायवेला क्रॉस करतो, त्याच्यामुळे त्याच्यावरून लोक पत्रदेवीला जाऊ शकतात. पुढे गेल्यानंतर तो कोस्टल हायवेला क्रॉस करतो, त्याच्यामुळे संपूर्ण कोकणामध्ये महाराष्ट्रातून येणारं ट्रॅफिक जाऊ शकेल. आणि हा जो कोकणचा कोस्टल रोड आहे हा विरारपासून जोडला जाणार आहे कोकणच्या या कोस्टल रोडला. त्याच्यामुळे हे संपूर्ण सर्किट पूर्ण होईल. म्हणजे तिथं समृद्धी मार्ग हा पुढे वाढवला जाईल ह्याची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. त्याच्यामुळे जे आपलं प्रस्तावित बंदर आहे त्याला हा जोडला गेल्यानंतर तो पुन्हा येऊन कोकणच्या हायवेला जोडला जाणार आहे. मग हे सर्किट पूर्ण करायचं की एखादा मोठा कोट्यावधी रुपये खर्च असलेला थेट नेऊन फक्त चंदगडवरून नेऊन त्याच्यामुळे आणि चंदगडवर दुर्लक्ष करावं असं माझं बिलकुल म्हणणं नाही. शक्तीपीठ मार्गाला दुसरे मार्ग तयार करण्याचं सुद्धा MSRDCचं धोरण असतं. त्याप्रमाणे हा मार्गातला एक फाटा हा चंदगड मार्गे तिलारीला खाली उतरू शकतो आणि तिलारी मार्गे तो थेट साऊथ आणि नॉर्थ दोन्ही गोव्याला जोडला जाऊ शकतो, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन हे चंदगड आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये वाढू शकेल. कारण दोन्ही तिलारी, अप्पर तिलारी हे चंदगड तालुक्यात आहे आणि लोअर तिलारी हे दोडामार्ग तालुक्यात आहे. अतिशय उत्कृष्ट असं पर्यटन या मार्गाने होऊ शकेल. फक्त इथून 6 लेन का जाऊ शकत नाही तर हा रस्ता ज्या गोव्याच्या रस्त्याला जोडला जाणार आहे तो स्टेट हायवे आहे आणि त्याच्यामुळे तो 4 लेन हायवे एक करण्यात यावा आणि हा 6 लेन हायवे थेट रेडीला जोडण्यात यावा अशा रीतीचा प्रस्ताव मी दिलेला आहे. या संदर्भात सिंधुदुर्गचे पालकमंत्री, चंदगडचे आमदार यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्यांना सुद्धा हा विचार पटलेला होता की चंदगडचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हायचा असेल तर ॲक्सेस कंट्रोल न जाता 4 लेन हायवे जर चंदगडहून दोडामार्ग आणि दोडामार्गवरून गोव्याला जोडला गेला तर मध्ये जो इकोसेन्सिटिव्ह झोन पूर्ण आहे त्याच्यामध्ये तळकट आहे, खोलझर आहे, हा सगळा इकोसेन्सिटिव्ह झोन सुद्धा वाचू शकेल. एक मार्ग थेट गोव्याला जोडला जाऊ शकेल साऊथ गोव्याला आणि एक नॉर्थ गोव्याला आंबोली, फणसवडे, केसरीच्या खालून बोगदा काढून जाईल. म्हणजे त्याच्या वरचा सुद्धा जो इकोसेन्सिटिव्ह भाग आहे फणसवडी केसरी त्याला सुद्धा कुठलाही धोका निर्माण होणार नाही कारण अंडरग्राऊंड बोगद्यातून हा मार्ग थेट रेडीला निघून जाईल. मध्यंतरी आंबा आणि काजूसाठी आंदोलन झालं होतं नुकसान भरपाईचं. यानंतर जी मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई दिली ती तुटपुंजी असल्याचा एक आरोप केला जातो. मला असं वाटतं की आतापर्यंत हे फक्त दुसरा खेप आहे ज्यावेळेला आपण आंब्याला नुकसान भरपाई देतो आणि त्याच्यामुळे आंब्याला नुकसान भरपाई मिळणं हे आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. अधिकचं काय शेतकऱ्यांसाठी करता आलं तर त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.